एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते व दुसऱ्या नळाने पूर्ण भरलेली टाकी 8 तासात रिकामी होते, तर ती टाकी दोन्ही नळ एकाच वेळेस चालू असल्यास किती तासात पूर्ण भरेल? अशा प्रश्नाला सोडवण्यासाठी या दोन संख्येचा लसावी काढून घेऊया. म्हणून 6 आणि 8 यांचा जर लसावी काढला आपण तर तो येतो 24. आता 6ने या 24ला भाग देऊया. 6 चूक 24, म्हणजेच याचाच अर्थ एका तासात त्या टाकीचा 4 भाग भरला जातो. आणि 8ने आता 24ला भाग देऊया. 8 त्रिक 24, दुसऱ्या नळाने टाकी रिकामी होते, याचा अर्थ वजा होते, वजा 3, म्हणजेच त्या टाकीचा एका तासामध्ये 3 भाग रिकामा होतो. आता या दोन्हीची बेरीज करून घेऊया. अधिक 4 वजा 3 अधिक वजा वजा होतील, म्हणून या ठिकाणी 1 उत्तर येईल. आणि या 1ने आपण लसावीला भाग देऊया, म्हणजेच उत्तर येणार आहे 24. म्हणजेच ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी 24 तास लागतील.